नमस्कार. जय महाराष्ट्र. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय नडगाव तर्फे बिरवड जिल्हा परिषद गटातील खर्डी या गावामध्ये आणि इथल्या मतदारांचा, इथल्या ग्रामस्थांचा आपण कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत इथले काही मतदार आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. साहेब, काय सांगाल? निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. कोणाचा पारड आपल्याला जड वाटतंय, शिवसेना की राष्ट्रवादी? नाडगावतर्फे बिरवाडी गटात तसं म्हणायला गेलं तर विकास शेठ गोगावले यांचंच पारडं जड आहे. कारण ह्या विभागात नाही तर संपूर्ण मतदारसंघात आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विकासाची कामं झालेली आहेत. आमचं गावाचं म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेलं आहे खर्डी गाव. सरसुभेदार छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे राजे महाडिक यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव, आणि हे गाव कायम विकासापासून वंचित होतं. पण आदरणीय शेठच्या माध्यमातून ह्या गावाचा मुख्य डांबरी रस्ता, ह्या गावाला नगरभवन आमची जी वाडी आहे तो 3.5 किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता, आणि तिथून पुढे 3 किलोमीटर रायगडला रस्ता शेठच्या माध्यमातून जोडला गेला. त्यानंतर पायरीकोण आमची वाडी आहे, तिथे डांबरीकरण रस्ता, नळपाणी योजना खर्डी गावात, पायरीकोण गावाला नळपाणी योजना, नगरभवनच्या नळपाणी योजनेचं काम चालू आहे. तसेच खर्डी गावात अंतर्गत रस्ता, पायरीकोणला अंतर्गत रस्ता, नगरभवनला अंतर्गत रस्ता आणि बौद्धवाडीच्या रस्त्याचं काम देखील शेठच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. मतदार म्हणजे मटेरियल पडलंय, आचारसंहिता असल्यामुळे ते काम सुरू केलं नाही, पण तो देखील अंतर्गत रस्ता शेठच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे ह्या गावात विकासाची कामं कुठली झाली नाहीत असं नाही, सगळी कामं शेठच्या माध्यमातून झालेली आहेत. त्याच्यानंतर अनेक ज्या शासकीय योजना आहेत त्या आदरणीय शेठच्या माध्यमातून आम्ही करतो. म्हणजे लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, ह्या रेशनिंगचा लाभ असेल, हा प्रत्येक लाभ आम्ही शेठच्या माध्यमातून या गावाला दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आमच्या गावात जेव्हा एंट्री करतो ते प्रवेशद्वार असेल, त्याच्यानंतर प्रत्येक वाडीवर प्रवेशद्वार केलेत ते शेठच्या माध्यमातून. आम्ही शिवसैनिक या गावात हे काम करत आहेत. शेठच्या माध्यमातून सरपंच होण्याची संधी मला मिळाली, आणि त्या संधीचं सोनं आम्ही शेठच्या आशीर्वादाने आणि विकास शेठ गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये केलेलं आहे. आणि या गावामध्ये प्रचंड प्रमाणात विकास शेठच्या माध्यमातून झालेला आहे. विरोधकांचं कोणतंही काम या गावात नाही. जी काय झाली जवळपास 5 कोटीच्या पेक्षा जास्त कामं शेठच्या माध्यमातून या खर्डी ग्रामपंचायतीमध्ये झालेली. गोगावले कुटुंबातील सदस्य विकास गोगावले आपल्या भागातून जिल्हा परिषदेसाठी उभे राहत आहेत. काय सांगताय, उत्साह कशा प्रकारचा आहे आपला? प्रचंड उत्साह या विभागातल्या नागरिकांमध्ये आहे. कारण एक युवा नेतृत्व जे आहे आणि राजकारणाची समज असलेले, समाजकारणाची आवड असलेलं हे नेतृत्व आहे. आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांचा वारसा चालवणारं हे नेतृत्व आहे, आणि हे नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सर्वसामान्य गोरगरिबांची जाण असणारे नेतृत्व आहे, आणि हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्याला प्रचंड प्रमाणात मतदारांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद आहे, आणि 100% विकास शेठ गोगावले प्रचंड बहुमताने या विभागातून निवडून येतील असा आत्मविश्वास आम्हाला आहे. काय सांगाल, विकास शेठ गोगावले आपल्या भागातून निवडणुकीसाठी उभे राहिलेत, त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाची गंगा आपल्या इकडे वाहील असं आपल्याला वाटतंय का? हो, विकास शेठ गोगावले यांचाच विजय होणार आहे. आणि आता आमचे हे सरपंच बोलले, मी त्याच्या बोलतो आणखी की याच्या आधी आमच्या गावामध्ये होते, पण त्यांनी आमच्या गावामध्ये काहीच योजना आणली नाही. पण आता आमचे हे सरपंच आणि आमचे आमदार गोगावले साहेब आल्यापासून आमच्या गावामध्ये हा रोड आमच्या इथून, आमच्या गावातून अगदी रायगडपर्यंत रोड आमच्या गावात कधी झाला नसता, पण आमच्या गोगावले साहेबांनी, भरत गोगावले साहेबांनी आमचा रोड केला. वरती पायरी काउंटर असं आमच्या वरती वाड्या आहेत, त्या वाडीवर पण आमचा रोड कधी झाला नसता. पण आमचं हे सरपंच आल्यापासून आमच्या गावाला चांगली सुधारणा आली, पाणी आलं सगळं. आमच्यासाठी यांनी सगळं काही केलं. आमचे सरपंच सगळं काही, गोगावले साहेबांनी आमच्यासाठी चांगली व्यवस्था आणली, चांगली आमच्या गावासाठी एकदम चांगली. आमच्या गावात रोड म्हणजे गावामधून रस्ता, आमच्या गावातून रस्ता निघाला आहे, त्यांनी रस्ता सोय केली. गोगावले साहेबांसाठी आम्ही एकदम क्लिअर आहोत. आम्ही त्यांनाच मतदान देणार, विकास शेठ साहेबांनाच आम्ही मतदान करणार. सर्व जाती धर्माचे लोक आपल्या भागामध्ये गुण्यागोविंदाने राहत असतात. या सर्वांना न्याय देण्याचं काम विकास शेठ गोगावले करतील असं आपल्याला वाटतंय का? करतील, सर्वांना करतील. विकास शेठ गोगावले सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांना न्याय देतील, सर्वांचं कामं करतील, सर्वांची कामं करतील. कारण भरत शेठ गोगावलेंनी जे कामं केलेत ते पुढे वारसा विकास शेठ गोगावले चालवतील, करतील, हे आम्ही 100% सांगतो तुम्हाला.
नक्कीच आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेत. ताई, काय सांगाल, कोणकोणत्या प्रकारचे विकास काम आपल्या इथे झालेले आहेत, काय सांगाल? लाडकी बहीण योजना त्यातून आम्हाला लाभ दिलाय भरत शेटने, आणि आमच्या गावचा रस्ता वगैरे पाण्याची पण सोय आम्हाला भरत शेटनेच करून दिली. तर ते निवडून आले तर आमच्यासाठी सगळ्यांसाठी चांगलं. कोणकोणत्या योजना आपल्याला त्याचा लाभ भेटलाय, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतोय? लेक लाडकी योजना आणि सिलेंडर सुद्धा. ताई, काय सांगाल, कोणकोणत्या योजनांचा लाभ आपल्याला भेटलाय, कोणाच्या माध्यमातून भेटलाय? मंत्री महोदय माननीय भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आमच्या गावाला खूप उत्तम प्रकारे असे रोड करण्यात आले. परत गावातील प्रत्येक व्यक्तीला हे रेशनिंग देण्यात येते, आणि उज्ज्वल योजनेतून 3 सिलेंडर असे देण्यात येते. आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात खूप ज्यांना गरज आहे पैशाची, त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांचे घर चालू आहेत. आणि खूप उत्तम प्रकारे असा आम्हाला शेठच्या मार्गदर्शनाखाली लाभ मिळालेला आहे. आणि विकास शीटच आमच्या इथून निवडून येतील, आणि आम्ही त्यांना भरघोस मताने असं म्हणजे निवडून देऊ. कोणकोणता विकास आपल्या गावामध्ये झालाय, काय सांगाल त्याबद्दल? सर्वात प्रथम म्हणजे आमच्या डोक्यावरचं हंड हे उतरवण्याचं काम हे भरतशेठ गोगावले यांनी केलेलं आहे. घरोघरी आम्हाला पाणी मिळतं, रेशनिंग मिळतं. ज्या ह्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्हाला दिलेल्या आहेत शेठनी. आणि त्यांच्या माध्यमातून विकासशील गोगावले यांनी आमच्या इथं खूप महिलांसाठी कामगार योजनेतून भांड्यांचा लाभ मिळाला आहे. तसेच मिक्सर वगैरे दिलेले आहेत, आणि पुढेही देणार, आणि आम्ही त्यांनाच भरघोस मताने विजय करणार. विकास गोगावले यांची एक यंत्रणा या ठिकाणी काम करते. कोणत्याही प्रकारचे शुल्क आपल्याकडून आकारण्यात आले होते का? कशा प्रकारे या योजनेचा लाभ आपल्याला मिळाला? नाही, कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेलं नाही. उलट त्यांची टीम आमच्या घरी येऊन आमच्याकडून कागदपत्र घेऊन गेल्या, आणि त्यांनीच आमचे कागदपत्र वगैरे सगळे केलेले आहेत. बिना शुल्क आमच्याकडून केलेलं आहे सर्व. नक्कीच. ताई, काय सांगाल, कोणाचं पारडं जड आहे, शिवसेना की राष्ट्रवादी? शिवसेना. कशामुळे शिवसेना? कशामुळे? भरतशेठ साहेबांनी तरुण वयस्कर माणसांसाठी पण म्हणजे आमच्या गावात भरपूर जणांना मदत केली. कुणाला काय कानाचा प्रॉब्लेम असेल, डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, तर त्याचं सगळ्यांनी त्यांनी म्हणजे हे केलं, प्रश्न सॉल्व्ह केला त्यांनी. आणि सगळ्यांना म्हणजे मदत करतात. कोण पण आजारी असू द्या, काय असू द्या, तरी पण ते भरपूर मदत करतात आमच्या. गावचा विकास कशा प्रकारे झालाय? गावचा विकास आम्ही पण आता 3-4 वर्षापूर्वीच आलो इथं राहायला. पण जेव्हा आम्ही पहिली यायचो तेव्हा आम्हाला म्हणजे रस्ता पण झाला नव्हता, पाणी नव्हता. आम्ही गुजरातला राहायचो. पण आता 2-3 वर्षापासून यांनी एवढा विकास केला ना आमचा. घरोघरी एकदम दरवाजाच्या पायंडीपर्यंत रस्ता, पाणी घरोघर पाणी पोहोचवलाय, सगळी सुविधा. आमच्या सुनांना वगैरे पाण्याचा प्रॉब्लेम मिटवला. त्यांना ते लाडकी बहीण योजना, त्यांना हे सिलेंडर गॅसचं, या सगळ्या योजना, त्यांना भांडी देणार ती योजना त्यांनी सगळं उपलब्ध केलं आमच्यासाठी. नक्कीच. मॅडम, शिवसेनेकडून विकासशील गोगावले आपल्या भागातून उभे आहेत, काय वाटतंय, विजयाची खात्री कशा प्रकारे वाटते? माननीय मंत्री महोदय नामदार भरतशेठ गोगावले यांनी फार म्हणजे बऱ्याच वर्षापासून म्हणजे 4 टर्म ते आमच्या विभागात आमदार म्हणून निवडून आलेत. आणि त्याच्या आधीपासून म्हणजे जेव्हा पंचायत समितीत ते होते किंवा सरपंच होते, म्हणजे खूप जुन्या ह्याच्यापासून तळागाळातून ते मंत्री म्हणून आजपर्यंत पोहोचलेले आहेत. तळागाळातला माणूस तो खूप गरीब परिस्थितीतून आलेला आहे, आणि ते आज मंत्री म्हणून पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी गावातल्या लोकांची म्हणजे त्यांना खूप जाण आहे. कधी आम्ही कुठल्याही क्षणाला त्यांच्या घरी गेलो तर आम्हाला चहा नाश्त्याशिवाय कधी पाठवत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे का त्या शेठच्या घरातून कुठलाही माणूस कधी उपाशी येत नाही. दुसरी गोष्ट अशी का माननीय मंत्री महोदय आमदार साहेब असू दे, किंवा त्यांच्या सौभाग्यवती असू दे, किंवा त्यांच्या मुली असू दे, किंवा सुपुत्र असू दे, हे सगळेही जसं आम्ही अख्खं गाव त्यांचं कुटुंब असल्यासारखे आमच्याशी वागतात. त्यांचं सगळ्यांची वागणूक आपलेपणाची असते. अगदी आम्हाला घरातल्या माणसांसारखा हक्काने आम्ही त्यांच्याकडे जातो, आमच्या समस्या मांडतो. अगदी रात्री 2 वाजताही आमदार भरतशेठ गोगावले आमचे फोन उचलतात. आजच्या कंडिशनला असा मंत्री आणि असा माणूस नेता होणे नाही. आम्ही आमच्या रायगड विभागात आम्ही सौभाग्य मानतो आमचं का आमदार भरतशेठ गोगावले आम्हाला मंत्री म्हणून लाभलेले आहेत. म्हणजे आता ते पालकमंत्रीचा वाद थोडा आहे, पण आमचे पालकच आहेत आमदार साहेब. आणि त्यामुळे विकासशेठ गोगावले त्यांचा वारसा नक्कीच चालवतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे आम्ही 100% खात्रीने सांगू शकतो की विकासशेठ गोगावले यांचं भरघोस मताने विजयच होणार आहे. महिलांसाठी कोणकोणत्या प्रकारच्या योजना आपल्याला राबवल्या गेल्यात आणि कोणाच्या माध्यमातून राबवल्या गेल्या?
महिलांसाठी बऱ्याच प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या वेळेपासून पहिली योजना आली लाडकी बहीण. लाडक्या बहिणीचा अगदी म्हणजे सगळ्या 100% कुटुंबांना गावातील लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, CRP ताई असतील, यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्या महिलांना त्या योजनेचा पुरेपूर लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बांधकाम कामगार विभाग योजनेतून महिलांना भांड्यांचा लाभ असेल, परत मुलांसाठी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असेल, परत विमा जो आहे त्या विमाचा लाभ आम्हाला देण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या सगळ्या योजना त्यानंतर बचत गटातील महिलांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांचे व्यवसाय उपलब्ध करून देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर जलजीवन मिशन योजना असेल, त्यानंतर अंतर्गत रस्ते असतील, ग्राम सडक योजना असेल, अशा बऱ्याचशा योजना आमदार मंत्री महोदय यांच्या माध्यमातून खर्डी गावामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत. सुरेश महाडिक सुद्धा पंचायत समिती गणातून आपल्या भागातून उभे आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली काय आहे, आता सुरेश भाई असतील किंवा विकास शेट असतील, पण हे दोन्ही पण आमदार साहेबांचंच माध्यम आहे आणि ह्यांनीच म्हणजे आमदार साहेबांच्या आदेशानुसार आम्हाला ही सगळी योजना पुरवण्याचं काम सुरेश भाईंनी तेवढंच न्याय मिळवून दिलेला आहे आम्हाला. त्यामुळे सुरेश भाई असतील किंवा विकास शेट असतील किंवा रेणुकाताई देशमुख असतील, असं आमच्या नाते विभागातील जे कोणी शिवसेनेचे उमेदवार असतील ते अक्षरशः म्हणजे भरघोस मतांनीच निवडून येणार आहेत, याची पूर्ण खात्री आहे आम्हाला. नक्कीच. तर आपण बघितलं असेल आपल्यासोबत खर्डी गावातील काही ग्रामस्थ, काही मतदार होते नाही, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलंय की विकासाच्या मुद्द्यावरती आणि योजनांच्या माध्यमातून आपण भरघोस मतांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊ, असं आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळालेलं आहे. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.